एका महिन्यापूर्वी माझ्या मोठ्या भावाचं लग्न झालं होतं. माझी वहिनी खूपच सुंदर आणि दिसायला गोरीपान होती. ती एवढी देखणी होती की कोणीही तिच्याकडे पाहतच राहायचे. नोकरीमुळे माझा भाऊ बाहेरगावीच असायचा. मग वहिनी आणि मी व आमचे तात्या एवढेच घरात असायचो. वहिनी जेव्हा तात्याच्या रूममध्ये जायची तेव्हा तासभर बाहेरच येत नव्हती. रूममधून दुखत असल्यासारखा वेगवेगळा आवाज यायचा. सारखे असेच होऊ लागले होते. म्हणून मी सत्य काय आहे ते जाणून घेण्यासाठी एका दिवशी गावातील लोकांना बोलावून दरवाजा तोडून पाहिला. तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ते तर खूपच विचित्र होतं. वहिनीच्या अंगावर तर मी खूप लहान असतानाच कार अपघातामध्ये माझे आई वडील देवाघरी गेले होते. माझा भाऊ माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठा होता. आई वडील गेल्यामुळे आमच्या डोक्यावरचे छत्र उडाले होते. आमचे नातेवाईक देखील आमची जिम्मेदारी घेत नव्हते. मग गावचे जुने सरपंच तात्यासाहेब यांनी आम्हाला लहानपणापासून सांभाळले. तात्यासाहेबांना काहीच मूलबाळ नव्हते, म्हणून त्यांनी आमच्या दोघांना स्वतःची मुले म्हणून सांभाळण्याचा निर्णय घेतला. तात्यासाहेबाची बायको सारखी मुलासाठी हट्ट करायची. बायकोच्या आग्रहामुळे तात्यासाहेबांनी आम्हा दोघा भावांना दत्तक घेतले होते. तसं पाहता तात्या आमच्या आजोबाच्या वयाचे होते. गावात त्यांना खूपच मान होता. कोणत्याही कार्यक्रमाला तात्यांना आग्रह करून बोलावले जायचे. गावात तात्यांची चांगली जरब होती. तात्या जेव्हा तरुण होते तेव्हा त्यांनी मोठमोठ्या चांगल्या बलदंड पैलवानांना धूळ चाटवली होती. पण आता वय झाल्यामुळे तात्या घरात जागेवरच पडून होते. हळूहळू माझा मोठा भाऊ चांगलाच वयात आलेला होता आणि नोकरी देखील करत होता. म्हणून काकूंनी त्याचे लग्न लावून दिले. काकू म्हणजे माझी मानलेली आई, तात्यासाहेबांची पत्नी. तात्यासाहेब आजारी असल्यामुळे काकूंनी स्वतः जमवाजमव करून माझ्या भावाला चांगलं स्थळ मिळवून दिलं. माझ्या भावाची बायको खूपच सुंदर होती. दुधासारखी गोरीपान लुसलुशीत दिसायची. थोडीफार जरी उन्हात गेली तरी पूर्ण लाल व्हायची. एवढी गोरी होती माझी वहिनी. माझ्या मोठ्या भावाचे लग्न झाल्यानंतर 1.5 महिन्यात माझी काकू देखील देवाघरी गेली. जुन्या आजारामुळे तिचे निधन झाले. काकू मेल्यामुळे तात्यांनी त्याचा खूपच धक्का घेतला आणि आपली वाचा गमावली. तात्या आता एका रूममध्येच बसून असायचे. त्यांना चालायला फिरायला येत नव्हते. घरात आता फक्त तात्या, मी आणि माझी वहिनीच होतो, कारण माझा मोठा भाऊ नोकरीसाठी बाहेरगावीच असायचा. आता तात्या आणि माझी जिम्मेदारी एकट्या वहिनीवरच होती. वहिनी दिसायला सुंदर असल्यामुळे तिला तिच्या सुंदरतेवर खूपच गर्व असायचा. तास 2 तास तर वहिनी सास शृंगार करण्यातच घालवायची. खरंच माझी वहिनी एवढी दिसायला लावण्यवती होती की जसं काही एखादी अप्सराच आहे. गावातील स्त्री असो वा पुरुष सर्वजण माझ्या वहिनीकडेच आश्चर्याने पाहायचे. पण याचा काहीच उपयोग नव्हता. आमचे तात्या माझ्या वहिनीवर खूप रागराग करायचे. त्यांना वहिनीचा नट्टापट्टा आवडत नव्हता असं मला वाटायचं. पण वहिनी दररोज रात्री तात्यांच्या रूममध्ये जाऊन दरवाजा लावून घ्यायची. शाळेतून आल्यानंतर मी घरीच असायचो. माझी वहिनी कधीमधी मला तात्याचा रूमचा दरवाजा उघडून बाहेर आलेली दिसायची, तर कधी आतमध्ये गेलेली दिसायची. मला वाटत होतं की माझी वहिनी तात्यांची खूप चांगली सेवा करत आहे. तात्यांना चालता फिरता व बोलता येत नसल्यामुळे त्यांचं सर्व काही जागेवरच असायचं. एके दिवशी माझ्या खूपच पोटात दुखू लागले, म्हणून मी शाळेतून मध्येच घरी आलो. तेव्हा मी पाहिले की माझ्या वहिनीचे केस विस्कटलेले व साडीचा पदर पडलेला होता. अशा अवस्थेत ती तात्यांच्या रूममधून बाहेर निघालेली होती. मग मी हळूच तात्यांच्या रूममध्ये जाऊन पाहिले तेव्हा तात्या कॉटवर झोपलेले होते. मग मी माझे काम आटोपून परत शाळेत गेलो. नंतर काही दिवसांनी रात्रीच्या 2 वाजता मला तात्याच्या रूममधून कसले तरी आवाज येऊ लागले. कोणीतरी किंचाळल्यासारखा आवाज येत होता. हे सांगण्यासाठी मी माझ्या वहिनीच्या रूमकडे गेलो, पण वहिनी तेथे नव्हती. तात्याच्या रूममधून तर खूपच आवाज येऊ लागले होते. ते ऐकून माझ्या अंगावर काटाच येत होता.
मी तसंच दरवाजा मागे लपलो तर थोड्या वेळाने तात्याच्या रूममधून अस्ताव्यस्त झालेली, सगळे केस विस्कटलेले असलेली माझी वहिनी रूममधून बाहेर पडली. मला तर हे पाहून आश्चर्यच वाटू लागलं. आता मला तात्यावर शंका येऊ लागली होती की तात्या दुखण्याचे नाटक करत आहेत की काय. मला असं वाटू लागलं होतं की माझी वहिनी माझ्या दादाला फसवत आहे आणि ती 75 वर्षाच्या तात्याबरोबर घाणेरडं काम करत आहे. मी विचार करत होतो की जर वहिनी तात्यांची सेवा करण्यासाठी आत गेली होती तर तिचे केस विस्कटलेले व साडी व्यस्त झालेली कसं काय होती, कारण मी वहिनीच्या अंगावर बोटांची निशाण देखील पाहू शकत होतो. ती खूप गोरी असल्यामुळे तिच्या अंगावरील निशाण लगेच दिसायचे. मला वाटत होते की तात्याच्या रूममध्ये जाऊन नेमकं काय आहे ते पाहावं, पण मला आता तात्यांची देखील भीती वाटू लागली होती. म्हणून मी माझ्या रूममध्ये जाऊन परत झोपलो. माझ्या डोळ्याला डोळा लागत नव्हता. माझ्या मनात सारखं तोच विचार येत होता की तात्या माझ्या वहिनीबरोबर असं काय करत आहेत. एवढा जखड म्हातारा माणूस देखील तरुण मदमस्त पुरुषाप्रमाणे माझ्या वहिनीबरोबर असं काम करतो, याचंच मला वाईट वाटत होतं. माझी वहिनी दिसायला देखणी होती, त्यामुळेच तात्याचं मन तिच्यावर गेलं असेल. खरंच ती एवढी लावण्यवती होती की गावातील सर्वजण माझ्या भावावर जळायचे. सर्वांना वाटायचं की एवढी सुंदर बायको अशा माणसाला कशी काय भेटली, कारण माझा भाऊ एवढा दिसायला चांगला नव्हता. तो काळा सावळाच होता. नोकरीत त्याला मोठा पगार देखील नव्हता. नंतर 2 दिवसांनी पहाटेच्या वेळी परत मला तात्याच्या रूममधून वेगवेगळी आवाज येत होती. ती अशी होती की जसं काय एखाद्याला खूप त्रास होत आहे. अधूनमधून मोठ्याने टाळी वाजवल्यासारखं देखील आवाज येत होते. रोजचीच असली कटकट ऐकून तर मी कंटाळून गेलो होतो. मला वाटायचं की एकदाच रूममध्ये जाऊन सर्व काही पाहून घ्यावं, पण मी याबद्दल माझ्या वहिनीबरोबर बोलू शकत नव्हतो. वहिनी माझ्यापेक्षा वयाने खूप मोठ्या होत्या आणि त्यांना अशा बाबतीत बोलणं मला योग्य वाटत नव्हतं आणि मी माझ्या भावाला देखील याबद्दल काही सांगू शकत नव्हतो. मला वाटत होतं की तो माझ्यावर विश्वास ठेवेल का आणि माझ्या भावाच्या व वहिनीच्या संसाराचं काय होईल, असा विचार करून मी गप्प बसायचो. माझी खूपच घुसमट होत होती. एक दिवस असा उजाडला की याचा मी कधी विचार देखील केलेला नव्हता. आज तर वहिनी दुपारपासूनच तात्याच्या रूममध्ये गेलेली होती आणि रात्रीच्या 10 देखील वाजलेल्या होत्या, तरी वहिनी तात्याच्या रूममधून बाहेर येण्याचा काही बेत नव्हता. रूममधून थोडा आवाज देखील येत होता. सर्व गाव शेतातून येऊन काम केल्यामुळे दमून सुमसाम झालं होतं. फक्त विवळलेल्या कुत्र्यांचा आवाज गावात घुमत होता. रात्रीच्या 11च्या सुमारास मला तात्याच्या रूममधून पूर्वीपेक्षा खूपच मोठ्याने आवाज येऊ लागले. त्या आवाजामुळे तर माझ्या अंगावर काटा येऊ लागला. यापूर्वी मी एवढा मोठा आवाज रूममधून कधी ऐकला नव्हता. माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली होती. तो आवाज असा होता की तात्या, तात्या मला सोडा, तात्या, तात्या मला सोडा, तात्या. माझी वहिनी खूप मोठमोठ्याने रूममधून ओरडत होती. मी रूमकडे धावत गेलो तेव्हा रूमचा दरवाजा आतमधून लॉक केलेला होता. मी खूप वेळेस रूमचा दरवाजा वाजवला, पण आतमधून कोणीच उघडला नाही. आतमधून आवाज मोठमोठ्याने येत होते. माझी वहिनी आतून म्हणत होती की तात्या सोडा मला, तात्या सोडा मला, माफ करा तात्या, खूप दुखतंय तात्या, सोडा मला तात्या. बहुतेक तात्यांनी वहिनीचे खूपच हाल केले असतील असं मला वाटू लागलं. काहीही करून आता मला वहिनीचा जीव वाचवायचा होता, पण काय करू हेच मला कळत नव्हतं. मग मी कसलाच विचार न करता धावत गावातल्या लोकांकडे गेलो. रात्री सर्वांची दरवाजे वाजवून मी गावातील सर्व लोकांना उठवत होतो आणि तात्याबद्दल सर्वांना सांगत होतो. संपूर्ण गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. मध्यरात्रीच्या वेळेस सगळा गाव आमच्या दारात जमा झाला होता. योगायोग होता की त्याच वेळेस माझा मोठा भाऊ रमेश देखील घरी आला होता. रूममधून वहिनीचा आवाज ऐकून माझ्या भावाचा चेहरा खूप बारीक झाला होता. सर्व लोक माझ्या दादाच्या तोंडाकडे पाहत होते. त्याला खूपच लाज वाटत होती. स्वतःच्या बायकोविषयी असं काही प्रकरण होत असेल तर नवऱ्याची परिस्थिती देखील खूपच हालाकीची होत असते. तसंच माझ्या भावाचं झालं होतं. गावातील लोक नाही ते टोमणे मारत होते. कोणी म्हणत होतं की या वयात म्हातार चळ भरला आहे, तर कोणी म्हणायचं की नवरा लांब असल्यामुळे बायकोला दम निघाला नाही आणि म्हातारा पाहिला. तात्यापुढे जे लोक मान वर करून देखील पाहत नव्हते
तेच आज त्यांच्या दारात येऊन नाही ते अपशब्द बोलत होते. मला तर तात्यांचा खूपच राग येऊ लागला होता. तात्यांना मी माझ्या आजोबासारखे समजत होतो. हे दिवस पाहण्यासाठी तात्यांनी आम्हाला दत्तक घेतलं होतं की काय असं मला वाटत होतं. माझ्या भावाच्या चेहऱ्याकडे पाहून तर वाटत होतं की तो अपमानामुळे पाणी झाला होता. त्याच्या तोंडातून तर शब्दसुद्धा निघत नव्हता. थोड्या वेळाने गावचे पाटील आले आणि त्यांनी व 2-4 पैलवानांनी दरवाजा मोडूनच काढला. आतील दृश्य काय असेल याचा अंदाज लावून देखील माझ्या डोक्यावर आभाळ कोसळत होतं. दरवाजा तोडल्यानंतर आम्ही सर्वजण आतमध्ये गेलो तेव्हा पाहिले की तात्यांनी वहिनीचे केस एका हाताने धरले होते व एका हाताने तात्या वहिनीला जोरजोराने मारत होते. वहिनीचं सर्व अंग लालबुंद झालं होतं तरी देखील तात्या तिला जागेवर बसूनच मारत होते. सर्वांनी तात्याचा हात वहिनीच्या केसातून काढण्याचा प्रयत्न केला पण तात्यांनी खूपच घट्ट पकडलं होतं. खूप प्रयत्न करून तात्यांचा हात वहिनीच्या केसातून मोकळा केला आणि वहिनीला बाहेर आणले. बाहेर एवढ्या सगळ्या लोकांना पाहून तर माझी वहिनी कावरी-बावरी झाली. तिने छातीवरून पडलेला पदर सावरला. तिला काय करावे हे देखील सुचत नव्हतं. ती भांबावून गेली होती. गावच्या पाटलाने आत जाऊन पाहिले तेव्हा तात्यांना चालता देखील येत नव्हते आणि बोलताही येत नव्हते. पण तात्या बोबडे बोलण्याचा प्रयत्न करायचे. पाटलांनी तात्याच्या पाठीवर 2 महिन्यापूर्वीच्या खूप जखमा पाहिल्या ज्या की खूप खराब झाल्या होत्या. जसं काय तात्यांना कोणीतरी मारत होते. पाटील जे समजायचं ते समजून गेले होते. बाहेर आल्यानंतर पाटलाने माझ्या वहिनीला याबद्दल रागात खडसावून विचारले. तेव्हा वहिनी माझ्या भावाच्या गळ्यात पडून रडू लागली आणि हात जोडून क्षमा मागू लागली. ती म्हणत होती की यात तात्यांची काहीच चूक नाही, सर्व माझ्या चुकीमुळेच झाले आहे, मला माफ करा. मग रमेशने तिच्या कानाखाली मारून परत विचारले, आज सर्व गावासमोर सांग नेमकं तू तात्याबरोबर काय करत होतीस ते, नाहीतर तुला पोलिसांच्या ताब्यात देईल. दादाचं असं रागात बोलणं ऐकून माझी वहिनी खूपच दचकली आणि बोलू लागली, मला तात्यांची सेवा करायचं अजिबात आवडत नव्हतं. तात्या जाग्यावर असल्यामुळे ते रूममध्येच खूप घाण करायचे. मला त्यांचं रोजचं साफसफाई करायचा वीट येत होता. आधी महिनाभर तर मी त्यांना फक्त रागाने बोलत होते. मी त्यांना म्हणायचे की एवढा म्हातारा झाला आहे, माझी परेशानी करतो आहे, मरत का नाही. नंतर मी त्यांना लाथा देखील मारू लागले. मला त्यांचा खूप राग येत होता म्हणून मी त्यांना दररोज रूममध्ये जाऊन खूप मारायचे. जास्त लागल्यामुळे तात्या ओरडायचे. मी त्यांना 2-2 दिवस उपाशी ठेवायचे. त्यांचे तर मी खूप हाल केले होते. तात्या खूपच अशक्त झाले होते. मला वाटत होतं की हे म्हातारं माझं काय बिघडवणार, मरेल एखाद्या दिवशी. पण आज असं काय चमत्कार झाला की तात्याच्या हातामध्ये खूपच शक्ती आली. तात्याला माझा खूप राग आला आणि त्यांनी माझे केस पकडले व दुसऱ्या हाताने मला मारू लागले. तात्या जुने पैलवान असल्यामुळे त्यांची मजबूत हाडे मला खूप लागत होती. माझ्या चुकीमुळेच हे सर्व घडले आहे असं बोलत माझी वहिनी हुंदके देऊन रडत होती. संपूर्ण गावासमोर आमच्या घराच्या इज्जतीचा चांगलाच तमाशा झाला होता. या सर्वाला माझी वहिनीच कारणीभूत होती. मी तर काहीतरी वेगळंच समजत होतो. मी तर देवासारख्या माझ्या तात्यांवर शंका घेत होतो. त्यांनी आम्हा दोघा भावांना बापाची सावली दिली. त्यांच्याविषयी माझ्या मनात वाईट विचार आलाच कसा, म्हणून मला खूपच पश्चाताप होत होता. मग गावातली लोक हळूहळू आपापल्या घरी निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या भावाने माझ्या वहिनीला घरातून कायमचं हाकलून दिलं. माझ्या वाईट वागणाऱ्या वहिनीला तिच्या कर्माची शिक्षा मिळाली. गावातल्याच एका बेडप दिसणाऱ्या मुलीबरोबर लग्न करून तात्यांची सेवा करण्यासाठी नोकरी सोडून माझा भाऊ गावातच राहून शेती करू लागला. केवळ रूप पाहून माणसं जवळ करू नका, प्रत्येकाचा गुण कसा आहे हे सुद्धा बघितले पाहिजे. प्रत्येक देखणी वस्तू उत्तम असेल असे नसते. जिथे प्रेम असतं तेथे देखणेपणाला काहीच अर्थ नसतो. सुखी संसार होण्यासाठी जोडीदाराची चांगली वागणूक व प्रेम हवं असतं. मित्रांनो, ही कथा आवडली तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.